म्हणजे पेळण्यासाठी हात लावायची गरजच नाही आणि भांड्यांवरती स्क्रॅचेस देखील येणार नाहीत. या टॉवेलची एका टॉवेलची साईज ही एवढी आहे. तुम्ही सगळे आपल्या घराच्या सगळ्या भिंती कशा स्वच्छ करता? नमस्कार मैत्रिणींनो, गणपती येत आहेत, घर स्वच्छ झालं का? या आपल्या आजच्या भागामध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्हा सर्वांची आता स्वच्छतेची जोरदार तयारी चालू असेल. घर स्वच्छ करण्यामध्ये सगळेजण बिझी असतील. पण एक सांगू का, आपण जर योग्य ठिकाणी योग्य टूल्स आणि योग्य हॅक्स जर वापरले ना, तर हीच आपली स्वच्छता अगदी झटपट होते आणि झटपट आपलं घर सुद्धा चमकायला लागतं. तर मग काय, आजच्या व्हिडिओमध्ये असेच काहीसे छोटेसे पण योग्य टूल्स आणि योग्य हॅक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, ज्यामुळे या फेस्टिव्ह सीझन मध्ये आपलं घर एकदम चमकेल. सुरू करूया. आपलं सगळ्यात पहिलं टूल आहे ते म्हणजे असा हा सेल्फ स्क्वीजिंग मॉप. याला स्क्वीज करण्यासाठी म्हणजे पेळण्यासाठी हात लावायची गरजच नाही. घरात आणि घराबाहेर वापरायचे दोन्हीही मॉप हे वेगळेच असावेत. तर हा जो काही सेल्फ स्क्वीजिंग मॉप आहे हा मी घराबाहेरची क्लिनिंग करण्यासाठी वापरते. म्हणजे आपला फ्रंट डोअर समोरचा पॅसेज असेल किंवा गॅलरी असेल, तर या ठिकाणी मी हे मॉपर वापरते. आता पहा, ग्रिल माझं स्वच्छ करण्यासाठी हा मॉप मला खूप उपयोगी पडतो. फक्त फिरवला की संपूर्ण ग्रिलवरची जी धूळ साठलेली असते ती सगळी निघून जाते आणि हा असा खराब झालेला मॉप हाताने परत धुवत बसा, पिळत बसा, असं काही करावं लागत नाही. नुसता पाण्यात बुडवायचा आणि तो ओढायचा. तसंच ही जी माझी गॅलरीतली फरशी असते ती पुसायला देखील मला हा मॉप खूप उपयोगी येतो. पहा कसं व्यवस्थित अगदी स्वच्छ क्लीन झालंय ते. या मॉपरचे जे समोरचे धागे ते पण अगदी पातळ आहेत, त्यामुळे लवकर सुकतात देखील. घरी सणवार असू देत नाहीतर काहीही असू देत, रोजची भांडी तर आपल्याला घासावीच लागतात आणि सणावारात तर भांड्याचा नुसता ढीग पडतो. पण हीच भांडी घासण्यासाठी मी आज तुमच्यासाठी अशी एक घासणी घेऊन आलेले आहे, ज्यामुळे कितीही भांडी घासा तुमचे हात सुद्धा खराब होणार नाहीत आणि भांड्यांवरती स्क्रॅचेस देखील येणार नाहीत. ही स्टीलची घासणी आहे, पण इतकी फ्लेक्झिबल आहे की पहा, अशी हातात चुरगळली तरी हाताला अजिबात लागत नाही. याला डबल लेयर आहे, त्यामुळे भांड्यांना चांगली ग्रिप देखील मिळते. आपली नेहमीची गॅसवरची किंवा रोजच्या वापरातली भांडी ही काही एवढी खराब झालेली नसतात, तर त्यांच्यासाठी ही घासणी अगदी योग्य आहे. उगाचच तारेच्या घासणीने घासून त्या भांड्यांवरती स्क्रॅचेस कशाला पाडायचे? भांड्यांमध्ये हे असे क्रॉकरी सुद्धा आपली नेहमीच असते. आता हा जसा माझा काचेचा ग्लास आहे, तर पहा, त्या ग्लासमध्ये व्यवस्थित ती त्याप्रमाणे मोल्ड होते ती घासणी आणि आतून बाहेरून व्यवस्थित स्वच्छ हा ग्लास करता येतो. म्हणजे जरी काचेची भांडी असतील ना, तरी देखील ती अगदी आतून बाहेरून व्यवस्थित स्वच्छ होतात. आता या टूलचा तर पहा शेपच वेगळा आहे, पण अगदी त्या टूलच्या शेपप्रमाणे ही घासणी मोल्ड होते आणि व्यवस्थित हे देखील स्वच्छ होतं. अशा गाळणीत तर तारेची घासणी नेहमी अडकून बसते आणि गाळणी आणि घासणी दोन्ही खराब होतं. पण ही घासणी पहा व्यवस्थित या गाळणीमध्ये आतपर्यंत जाऊन स्वच्छ करते. जी छोटी भांडी असतात जसं की चमचे, डिश, आपल्या पळ्या, तर यामध्ये पण ही घासणी व्यवस्थित बसते आणि अगदी कोपरा स्वच्छ होतो. आपले कॅबिनेट्स देखील अगदी तेलकट वगैरे झाले असतील, तर तिथे देखील या घासणीने घासता येतं. कारण अजिबात या घासणीमुळे स्क्रॅचेस कुठेही पडत नाहीत. आजकाल आपल्याकडे ग्लासचे कुकटॉप असतात आणि त्याच्यावर तर लगेच स्क्रॅचेस पडतात. पण ही जर घासणी असेल ना, तर याच्यावरती उडलेलं तेलकट, चिकट सगळं या घासणीमुळे निघून जातं. तेही एकही स्क्रॅच न पाडता. आणि या घासणीमध्ये जरी काही अडकलं असेल, तरी देखील नुसतं नळाखाली जरी धरलं ना, तरी देखील घासणी एकदम स्वच्छ निघते. पहा, तारेच्या घासण्यामुळे भांड्यावर तर स्क्रॅचेस येतातच, पण ज्या स्पॉन्जच्या घासण्या आपण वापरतो ना, त्या व्यवस्थित ड्राय होत नाहीत, सुकत नाहीत. त्यामुळे काय होतं, त्याचा वास येतो आणि त्याच्यावरती बॅक्टेरिया देखील ग्रो होतात. पण ही जी घासणी आहे ना, त्याला सुकायला वेळ लागत नाही, झटपट ड्राय होते आणि स्वच्छ देखील राहते. त्यामुळे ही घासणी अनहायजेनिक होण्याचे चान्सेसच नाहीयेत. तुम्ही कितीही दिवस वापरा, ही घासणी अगदी जशीच्या तशी व्यवस्थित राहते. रेग्युलर वापरामुळे काय होतं, आपला जो किचन सिंक असतो त्याची चमक निघून जाते. तर आज मी तुम्हाला असा एक हॅक सांगणार आहे, ज्यामुळे सिंक झटपट चमकेल.
इथे आपल्याला लागेल कोणताही एक शॅम्पू. एक शॅम्पूची पुडी आपल्या एका सिंकसाठी पुरेशी होते. तर हा शॅम्पू संपूर्ण सिंकवरती टाकून घ्यायचा. आता यावर टाकायचा 1 ते 2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 चमचा मीठ. आता हे सगळे जिन्नस एकत्र करायचे आणि याने आपलं सिंक घासून घ्यायचं. आता इथे देखील मी हीच आपली मगाची जी फ्लॅट घासणी होती ती वापरलेली आहे. इथे मीठ, बेकिंग सोडा असल्यामुळे जास्त रगडून घासायचीही गरज नाही. आपल्या या अशा साध्या घासणीने जरी सिंक घासला ना, तरी जो काही काळपटपणा, काळपट थर, तेलकट थर सिंकवरती चढलेला असतो, तो सगळा निघून जातो. आपल्या साध्या खराब झालेल्या टूथब्रशने आता सिंकच्या या ज्या साइड्स असतात त्या देखील घासून घ्यायच्या. म्हणजे कोपऱ्यात वगैरे साचलेली जी काही घाण असते ती सगळी या ब्रशमुळे निघून जाते. आणि आता शेवटी स्वच्छ पाण्याने आपलं सिंक धुवून घ्यायचं. पहा एवढंच फक्त आपल्याला एक आठवड्यातनं एकदा करायचंय. एवढं जरी आपण मेंटेन केलं ना तरी आपलं सिंक एकदम छान नव्यासारखं दिसेल. किचन क्लीन करताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोफायबर क्लॉथ किंवा स्पॉन्जचे जे क्लॉथ असतात ते सुद्धा वापरत असतो. पण एकतर ते खूप महाग असतात आणि त्यातून सुद्धा कालांतराने हळूहळू वास यायला लागतो. पण मग हे असे महागाईचे किचन टॉवेल्स आपल्याला लगेच टाकून देण्याची पण इच्छा होत नाही. मग त्यामुळेच मी आज तुमच्यासाठी असा एक किचन टॉवेलचा रोल घेऊन आलेले आहे, जो आपल्याला अगदी स्वस्तात मस्त मिळतो. यामध्ये 100 एक किचन टॉवेल्स असतील. हं, तर पहा या टॉवेलची एका टॉवेलची साईज ही एवढी आहे. हा रोल काही जास्त महागही नाहीये आणि हा जो एक किचन टॉवेल आहे तो आपण 3 ते 4 दिवस सहज वापरू शकतो आणि आपल्या किचन मधले सगळे सर्फेसेस क्लीन करण्यासाठी, मग तुमचं ड्राय डस्टिंग असू देत किंवा अगदी तुम्हाला वेट क्लिनिंग जरी करायचं असेल तरी देखील. तर हा जो किचन टॉवेल आहे तो अगदी व्यवस्थित स्वच्छ होतो आणि लगेच ड्राय देखील होतो. महागाईचे किचन टॉवेल्स थोडे दिवस वापरून टाकून देण्यापेक्षा हा किचन टॉवेलचा रोल अगदी स्वस्तात मिळतो आणि एक किचन टॉवेल तुम्ही 2-3 दिवस जरी वापरला ना तरी पुरेसा आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला स्वच्छ किचन टॉवेलच वापरता येईल आणि त्यामुळे आपलं किचन देखील स्वच्छ राहील. आजच्या व्हिडिओमधल्या या सगळ्या क्लिनिंग टूल्सची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर दिलेलीच आहे. तुम्ही सगळे आपल्या घराच्या सगळ्या भिंती कशा स्वच्छ करता? मी मात्र ह्या भिंती स्वच्छ करण्यासाठी वापरते असा हा फ्लॅट मॉप. कसा? तर आधी या मॉपरला ड्राय डस्टिंग पॅड लावायचंय आणि भिंतीवर जी काही धूळ बसलेली असते ती आधी फक्त पुसून घ्यायची आहे. तर पहा मॉपर अगदी वरपर्यंत पोहोचतो, त्यामुळे संपूर्ण भिंतीवरची धूळ मी आधी पुसून घेतलेली आहे. आता इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा कप व्हिनेगर यामध्ये ॲड केलंय. इथे मी ही मॉपिंगची बकेट का नाही यूज केली, कारण की मला थोडंसं सोल्युशन बनवायचंय जे की कॉन्सन्ट्रेटेड असेल. जास्त आपल्याला डायल्यूट सोल्युशन नकोय. आता या बकेटमध्ये फक्त मी हा मॉपर ड्राय करून घेणार आहे. इथे माझी भिंत पहा एकदम अशी काळपट झालेली आहे, काळे डाग पडलेले आहेत आणि आता ही भिंत मी इथे या मॉपरनी स्वच्छ करणार आहे. तर पहा फक्त या लिक्विडमधून मी मॉप बुडवून घेतलंय आणि पहा थोडंसं चोळलं की लगेच ही भिंत स्वच्छ झाली. आता अशाच पद्धतीनं ही संपूर्ण भिंत मी स्वच्छ करून घेणार आहे. याच पद्धतीनं तुम्हीही तुमची एक-एक रूम स्वच्छ करा, म्हणजे जास्त दमायलाही होणार नाही. आणि असा जर फ्लॅट मॉप तुमच्याकडे नसेल तरीही काही हरकत नाही. आपल्या घरात असा एखादा वायपर तर असतोच, त्याचवरती असा एखादा कपडा असेल तो ओला करून घ्यायचा आणि असाच व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आणि त्याने देखील आपण हे करू शकतो. आता भिंतीवरचे काही काही डाग फारच जिद्दी असतात. मुलांनी काहीतरी लिहिलेलं असतं किंवा हाताचे असे छाप उठलेले असतात, काळपट झालेलं असतं. तर तिथे तुम्ही असे हे मॅजिक इरेझर वापरू शकता. त्याने पहा हे जे काही अगदी जिद्दी डाग असतात ना, ते लगेच निघतात. तर हाच जो मॅजिक इरेझर आहे ना, याने आपल्या घरातले स्विचबोर्ड सुद्धा खूप स्वच्छ निघतात. जे काही तेलकट चिकट झालं असेल ना, ते देखील व्यवस्थित स्वच्छ निघतं. आता माझ्या घरातले स्विचबोर्ड्स एकदम स्वच्छ आहेत, त्यामुळे मी ते तुम्हाला स्वच्छ करून नाही दाखवू शकत. पण तुम्ही मात्र जरूर ट्राय करा. आणि असे मॅजिक इरेझर्स ऑनलाईन खूप मिळतात, वेगवेगळ्या कंपनीचे मिळतात. तुम्ही कोणताही चूज करू शकता आणि मी तुम्हाला आता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलीच आहे. शिवाय प्रोडक्ट टॅग सुद्धा केलेला आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी सोफा असतो, मोठमोठे कार्पेट्स असतात.
पण हे स्वच्छ करायचे म्हणजे आपल्या जीवावर येतं, कारण ते स्वच्छ करण्यासाठी राईट हॅक आपल्याला माहिती नसतो. तर आज आपण एकदम झटपट ते स्वच्छ करणार आहोत. तर सोफा किंवा कार्पेट असं स्वच्छ करण्याआधी डस्टिंग जरुरी आहे. मग ते डस्टिंग तुम्ही व्हॅक्यूम क्लीनर असेल तर व्हॅक्यूम क्लीनरनी करा किंवा साध्या ब्रशनी केलं तरी चालेल, पण आधी डस्टिंग जरूर करून घ्या. आता यानंतर डीप क्लिनिंगसाठीचा आपला हॅक. भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये तुमच्याकडं जे असेल ते डिशवॉशिंग जेल ॲड करायचं. जेल जास्त नाही ॲड करायचं, अगदी थोडंसंच, आणि थोडं त्याच्यामध्ये व्हिनेगर ॲड करायचं. मिक्स करून घ्यायचं. एक चांगला असा जाड कपडा त्यामध्ये बुडवायचा. आणि पुढचा हॅक तर काही कॉमनच आहे, की एखादं आपल्याकडं मोठं जे काही झाकण वगैरे असेल, ज्याला हँडल असेल, ते घ्यायचं, याच्यावर ठेवायचं आणि पहा या पद्धतीने संपूर्ण कार्पेट अगदी जोर लावून पुसून घ्यायचं. जी काही कार्पेटवरची जी धूळ असेल ना, ती सगळी या कपड्याला चिकटेल. याच सेम पद्धतीने सोफा देखील स्वच्छ करायचा. अजिबात वेळ लागत नाही, झटपट स्वच्छ होतो. आता थोडंसं कार्पेट मी पुसलंय आणि त्याचीच किती धूळ निघाली हे मी तुम्हाला इथंच दाखवते. तर पहा, हा कपडा आता उलटा करून दाखवते. जो मधला जो झाकणाचा गोल होता ना, तो बरोबर असा काळपट झालेला आहे. तर अशी धूळ या संपूर्ण कार्पेटवरून निघणार आहे. हाच फ्लॅट मॉप आपल्या घरात असणाऱ्या टाइल्स, मोस्टली किचनच्या उंचावर असणाऱ्या टाइल्स सुद्धा अगदी व्यवस्थित स्वच्छ करून देतो. आपण मगाशी जे कार्पेट क्लिनिंगसाठी सोल्युशन बनवलं होतं ना, तसंच सोल्युशन बनवायचं. फक्त यामध्ये डिश डिटर्जंट थोडंसं जास्त टाकायचं. जास्त टाइल्स तेलकट असतील तर तुम्ही डायरेक्ट डिटर्जंट टाका. म्हणजे आपलं कपडे धुवायचं डिटर्जंट असतं ते टाकायचं. आता हा जो काही मॉपिंग हेड आहे, तो मी यामध्ये बुडवलेला आहे. आणि पहा, यानी फक्त ना या मॉपरनी हा सगळा मॉपर पूर्ण या टाइल्सवरती फिरवायचा. फ्लॅट मॉप असल्यामुळे व्यवस्थित तो ज्या टाइल्स असतात त्याला चिकटतो आणि सगळी जी काही धूळ असेल, जर तेलकट असेल थर, तो सगळा निघून जातो. आता जिथे जास्तच तेलकट चिकट झालं असेल, तिथे थोडाफार ब्रश तर लावावाच लागणार आहे. पण या अशा फ्लॅट मॉपमुळे पहा, अगदी उंचावरचं क्लिनिंग सुद्धा माझं सोपं झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, आपलं घर झटपट चमकवता यावं यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे टूल्स बघितले, त्याचबरोबर काही वेगळे हॅक्स देखील बघितले. तर हे सगळं वापरून तुम्ही देखील तुमचं घर नक्कीच झटपट चमकवू शकता. तर आजच्या व्हिडिओमधलं कोणतं टूल तुम्हाला जास्त आवडलं, मला जरूर कमेंट करा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.